वर्तकनगर भागातील सुनीतादेवी सिंगानिया शाळेच्या आवारातील निर्माणाधीन इमारतीमुळे शाळेत डासाची उत्पत्ती वाढल्याने 7 ते 8 विद्यार्थ्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे उघडकीस आलं आहे. डासांच्या प्रादुर्भावामुळे सुमारे 25हून अधिक विद्यार्थी तापाने फणफणत असल्याची माहिती पालकांनी दिली. या घटनेनंतर उपाययोजना करण्याची मागणी पालकांनी शाळा प्रशासनाकडे केली, परंतु प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. वर्तकनगर भागातील रेमंड कंपनीजवळ सुनीतादेवी सिंगानिया शाळा आहे. ही शाळा ICSE बोर्डाची असून शाळेचे वर्ग जूनच्या पहिल्या आठवड्यापासून भरण्यास सुरुवात झाली. या शाळेच्या आवारात निर्माणाधीन इमारत आहे. या इमारतीच्या ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे आवार तसेच वर्गखोल्यांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांना तापांची लागण झाल्याच्या तक्रारी पालकांनी केल्यात. बहुतेक विद्यार्थ्यांच्या शरीरावर पुरळ उठले आहेत, तर 7 ते 8 विद्यार्थ्यांना डेंग्यूची लागण झाल्याचा दावा काही पालकांनी केला आहे. हा आकडा अधिक असल्याची शक्यता पालकांनी वर्तवली. शाळा प्रशासनाने अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीत इयत्ता 4थी आणि 5वीचे वर्ग भरवले. या बांधकामामुळे विद्यार्थ्यांना घशाला संसर्ग, सर्दी व शरीरावर पुरळ उठण्याचा त्रास होऊ लागल्याची माहिती पालकांनी दिली. शाळेतील काही शिक्षकही बांधकामस्थळी उत्पत्ती झालेल्या डासांमुळे आजारी पडल्याची माहिती आहे. या संदर्भात शाळा प्रशासनासोबत ईमेल तसेच दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांच्याकडून सायंकाळी उशिरापर्यंत प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र शाळा प्रशासनाने काही तुरळक विद्यार्थ्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे कबुली दिली आहे. ठाणे बोरिवली ट्विन टनेल प्रकल्पात बोरिवली बाजूकडील मागा ठाणे येथील बाधित होणाऱ्या 572 रहिवाशांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुनर्वसनासाठी 3 पर्याय देऊ केलेत. यामध्ये थेट आर्थिक मोबदला, स्थायी निवास अथवा SRA प्रकल्पात पुनर्वसन या पर्यायाचा समावेश आहे. त्यामुळे रहिवाशांचा पुनर्वसनाचा तिढा सुटणार असून बोरिवली बाजूकडून भुयारीकरण सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ठाणे बोरिवली दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून 11.85 किलोमीटर लांबीच्या मार्गाची उभारणी MMRDAकडून केली जाते. या 10.25 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा समावेश आहे. या प्रकल्पाचे ठाणे बाजूकडील काम सुरू झाले. कंत्राटदाराने भुयारीकरणासाठी TBM मशीन बोगद्यात उतरवण्यासाठी शाफ्ट उभारणीचे काम सुरू केले. मात्र या प्रकल्पाची बोरिवली बाजूकडील भुयारीकरणापूर्वीची प्राथमिक कामेही सुरू झालेली नाहीत. त्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीवरील रहिवाशांचे स्थलांतरण होणे बाकी आहे. बाधित नागरिकांनी या 3 पर्यायापैकी कोणता पर्याय स्वीकारायचा आहे हे लेखी स्वरूपात सादर करावे असे आवाहन MMRDAने केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी रहिवाशांना उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे यांच्याशी संपर्क करता येईल. त्यामुळे आता हा तिढा सुटण्याची चिन्हे आहेत. ठाणे महापालिकेकडून दरवर्षी महापौर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत होते. मात्र करोनानंतर या स्पर्धेचे आयोजन थांबवण्यात आले होते. परंतु यंदा ऑगस्ट महिन्यात ठाणे महापालिकेच्या क्रीडा विभागातर्फे वर्षा मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. ठाणे महापालिकेच्या वतीने दरवर्षी ठाणे महापौर मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यात विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत असे सर्वजण सहभागी होतात. 21 किलोमीटर ते 5 किलोमीटर अंतरापर्यंतची स्पर्धा असते. या स्पर्धेच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश दिले जातात. पावसाळ्यात ही स्पर्धा आयोजित केली जाते, परंतु गेल्या 6 वर्षापासून करोना संकटामुळे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही वर्षा मॅरेथॉन आयोजित केले. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा राज्य पातळीवरील असल्यामुळे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून साधारणपणे 15 ते 20 हजार खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. गेली अनेक वर्ष ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा संपूर्ण राज्याच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिली आहे. यंदा ऑगस्ट महिन्यात ठाणे महापालिकेच्या क्रीडा विभागातर्फे वर्षा मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी
ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मध्य रेल्वेच्या गर्दीच्या स्थानकापैकी एक असणाऱ्या ठाणे स्थानकात 2 वर्षापूर्वी प्रवाशांसाठी भव्य प्रतीक्षालय उभारण्यात आले होते. गाडी उशिरा आल्यास गाडी येईपर्यंत प्रवाशांना इथे प्रतीक्षा करता येत होती. मात्र सध्या स्थितीत पाहता सुधारणा कामासाठी प्रतीक्षालय अनेक दिवस बंद आहे. त्यामुळे प्रतीक्षालयाचीच प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र ठाणे स्थानकात दिसून येत आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज 5 ते 6 लाख प्रवासी प्रवास करतात. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून स्थानकात विविध सुविधांची उभारणी करण्यात येत असते. याच अंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकासाचा आराखडा तयार करण्यात आला होता. यानुसार रेल्वे मंत्रालयाने मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावरील 10 रेल्वे स्थानकाच्या विकास कामांमध्ये ठाणे रेल्वे स्थानकाचा समावेश करून प्लॅटफॉर्म लेवल, रूफ प्लाझा, तळमजला अधिक 2 मजली इमारत तयार करून विमानतळाच्या धर्तीवर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आला होता. ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 1 आणि 2 येथे मुंबईच्या दिशेने प्रतीक्षालय आहे. मात्र ते प्रतीक्षालय स्थानकापासून काही अंतर लांब असल्याने प्रत्यक्षात स्थानकात उपनगरीय गाड्यांची आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना थांबण्यासाठी प्रशस्त अशा जागेची गरज होती. याच पार्श्वभूमीवर स्थानकातील फलाट क्रमांक 2 वर प्रशस्त प्रतीक्षालय उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. 2023 मध्ये जून महिन्यात प्रवाशांसाठी प्रतीक्षालय खुले करण्यात आले. या प्रतीक्षालयाचा आवार अत्यंत मोठ्या स्वरूपाचे आहे. या ठिकाणी प्रवाशांना बसण्याची पुरेशी आसन व्यवस्था नसल्यानेच मागील वर्षी समोर आले होते. मात्र सध्या स्थितीत या प्रतीक्षालयात विविध सुधारणांच्या कामासाठी बंद ठेवले असल्याचे दिसून येत आहे. या परिसरात अस्वच्छता झाली असून प्रतीक्षालय केव्हा खुले होणार असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. ठाणे रेल्वे स्थानकातून फलाट क्रमांक 2 वरून प्रामुख्याने कल्याण, कर्जत, कसारा या ठिकाणी जाणाऱ्या धीम्या गतीच्या उपनगरीय गाड्यांची वाहतूक होते. तर फलाट क्रमांक 5, 6 आणि 7, 8 वरून लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक होते. त्यातही बहुतांश वेळा विविध कारणांमुळे उपनगरीय गाड्या उशिराने धावत असतात. त्यामुळे अशावेळी या प्रतीक्षालयात प्रवाशांना थांबणे सोयीस्कर जाते. मात्र हे प्रतीक्षालय काही काळापासून कामासाठी बंद असल्याचे चित्र आहे. ठाण्याचे सेंट्रल मैदानाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या तसेच 101 वर्ष पूर्ण करणाऱ्या स्पोर्टिंग क्लबने उभारलेले बांधकाम बेकायदा असल्याचे सांगत पालिकेने त्यावर कारवाई केली. परंतु कोणतीही पूर्वसूचना विना आकसबुद्धीने ठाणे महापालिकेने कारवाई केल्याचा आरोप करत केवळ खेळाडू, विशेषतः महिला खेळाडूंच्या सुरक्षेसाठी येथे चेंजिंग रूम्स ठाण्यातील सेंट्रल मैदानाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या तसे 101 वर्ष पूर्ण करणाऱ्या स्पोर्टिंग क्लबने उभारलेले बांधकाम बेकायदा असल्याचे सांगत पालिकेने त्यावर कारवाई केली. परंतु कोणतीही पूर्वसूचनेविना आकसबुद्धीने ठाणे महापालिकेने कारवाई केल्याचा आरोप करत केवळ खेळाडू, विशेषतः महिला खेळाडूंच्या सुरक्षेसाठी येथे चेंजिंग रूम्स तयार करण्यात आल्या होत्या असा दावा स्पोर्टिंग क्लब कमिटी पदाधिकाऱ्यांनी केला आहे. याच प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निकालाआधीच पालिकेने कारवाई केली असून निकालानंतर महापालिका स्पोर्टिंग क्लब कमिटीचे झालेले नुकसान भरून देणार का असा सवाल पदाधिकाऱ्यांनी केला आहे. ठाण्याच्या सेंट्रल मैदानाचे व्यवस्थापन स्पोर्टिंग क्लब पाहत असून या संस्थेला 101 वर्ष पूर्ण झाले आहेत. या संस्थेमार्फत मैदानात क्रिकेट प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेने मैदानात बांधकाम केले होते. हे बांधकाम बेकायदा असल्याच्या तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. या बांधकामांवर पालिकेने काल कारवाई केली. यावरून स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त करत पालिकेला प्रश्न विचारलेत. यावेळी स्पोर्टिंग क्लब कमिटीचे उपाध्यक्ष किशोर ओवळेकर, कार्यकारिणी सदस्य सुषमा मडवी, सदस्य ॲडव्होकेट आमिर शेख, संदीप पाचंगे यावेळी उपस्थित होते. ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने खेळाडूंच्या सोयीसाठी बांधण्यात आलेली चेंजिंग रूम, इनडोअर खेळपट्टी तोडून टाकली. वास्तविक पाहता अनधिकृतपणे बांधकामे तोडताना 2 दिवसाची नोटीस दिली जाते, पण कोणत्याही नोटीसविनाही तोडक कारवाई केल्याचा आरोप स्पोर्टिंगचे सचिव दिलीप धुमाळ यांनी केला आहे. स्पोर्टिंगने बांधलेल्या चेंजिंग रूम आणि इतर गोष्टींसाठी महापालिकेने 12 सप्टेंबर 2022 रोजी नोटीस पाठवली होती, पण त्यानंतर त्यांनी कसलीही कारवाई केली नाही. पण एका न्यायालयीन प्रकरणात 17 जून रोजी अंतिम सुनावणी आणि निकाल अपेक्षित असल्याचे सांगून 1 दिवस कारवाई पुढे ढकलण्याची विनंती करून सुद्धा हे बांधकाम 16 जून रोजी तोडण्यात आले असेही धुमाळ म्हणाले.